विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीण दरेकर जे आता तुमच्याशी बोलले, आमचे दुसरे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण, आमदार माजी मंत्री सन्माननीय कालिदास कोळंबकर, आमदार सन्माननीय राजन तेली, सन्माननीय अतुल कालसेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य संजना सावंत, अनिशा दळवी, सन्माननीय विजयकुमार मराठे, संजू परब, एकनाथ नाडकर्णी, संतोष नामचे, सन्माननीय म्हापसेकर, सन्माननीय निंबाळकर, प्रवीण गवस व चेतन चव्हाण. बरीच नाव आहेत. मी नाव माझ्याकडे आली, 2 चिठ्ठ्या आल्या. मी एवढी नाव वाचतो, जय महाराष्ट्र म्हणतो आणि पुढे जातो. तर वेळ कमी आहे, भरपूर जायचंय. 10 दिवस एवढा फिरलो, एवढा बोलतोय ना, आवाज येत नाही, बाहेर येत नाही. गरम पाणी पितोय, बोलायच्या अगोदर गरम पाणी पितो, बोलून झाल्यावर गरम पाणी. ही जन आशीर्वाद यात्रा माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये, दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझी नियुक्ती केली. मी केंद्रीय मंत्री झालो. त्यानंतर कॅबिनेटमध्ये एक दिवशी सगळ्या मंत्र्यांना नवीन पंतप्रधान उद्देशून म्हणाले की नवीन मंत्र्यांनी आपापल्या राज्यात जावं, आपल्या राज्यात जावं, मतदारसंघात जावं आणि लोकांचा आशीर्वाद घ्यावे. त्याचप्रमाणे गेल्या 7 वर्षात देशाची क्रांती झाली आहे, देशाची कामं झाली आहेत. की माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या योजनाही आहेत, तेही लोकांना सांगा. आपल्या देशाला ज्यांनी प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर मिळवून दिली, त्याही आपल्या पंतप्रधानांना आपण आशीर्वाद द्यावेत असं सांगण्यात आलं. आणि म्हणून मी 19 ऑगस्ट पासून मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आम्ही सर्वजण निघालो. मुंबई फिरलो, संपूर्ण 4 जिल्हे. त्यानंतर ठाण्याचे काही भाग केला, ठाणे, रायगड पूर्ण केला. असं असं करत करत आम्ही रत्नागिरीला आलो. आज सिंधुदुर्गात आहे, 10वा दिवस. बांधवांनो, तुम्हा जनतेचे कोणत्या शब्दात आभार मानवा माझ्या समोरचा प्रश्न. एवढं प्रेम कोणाच्या नशिबी असेल असं मला नाही वाटत. मुंबई पासून सुरू झालं, सिंधुदुर्गात आलो. लोकांचा केवढा प्रतिसाद, केवढं प्रेम. रात्री 1-1 वाजेपर्यंत, 2-2 वाजेपर्यंत. काल आमच्या संजू परबच्या इकडे सावंतवाडीला 12 वाजता तुरुंब मैदान फुल, कोण उठायला तयार नाही. त्यात माहिती बंद झाला 10 वाजता, तरी लोक उठायला तयार. शेवटी माईक शिवाय आम्ही लोकांशी बोललो.
बांधव हे सगळं प्रेम पाहून मी खरंच भारावून जातो. असं वाटतं कोणत्या जन्मीचे पुण्य आहे की लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम करावं. त्याच क्षणी मला वाटतं हे माझं आयुष्य, संपूर्ण आयुष्य जरी माझ्या या कोकणी माणसासाठी वेचलं तर मी तुमचे उपकार नाही फेडू शकत, अशी माझी भावना आहे. कोकण वर्षातली माझ्या विभागातर्फे प्रवीण दरेकरजी, आमचे राजन तेली, हे मला मिळालेलं विभागाचं नाव सूक्ष्म, लघु आणि मध्यम. सूक्ष्म योजनेतून गरीबातल्या गरीबाला छोटा उद्योग जरी करायचा असेल तर त्याला 1 कोटीपर्यंत कर्ज मिळेल. बचत गट असेल तरी मिळेल 1 कोटीचा सूक्ष्म उद्योगाला. लघुला 50 कोटीपर्यंत कर्ज आहे. व्यवसाय दोन्ही ठिकाणी 35% सबसिडी आहे. 35 ते 90% सबसिडी या दोन्ही क्षेत्रामध्ये आहे. आणि तिसरा मध्यम 250 कोटी. बांधवांना अशा प्रकारे कधी राज्य केंद्र सरकारकडून योजना आल्या नव्हत्या, त्या आता आलेल्या आहेत. आणि त्या खात्याचा प्रमुख मी. मला तुम्हाला उद्योजक बनवायचं. यापूर्वी नोकऱ्या शोधत होता तरुण तरुणींनो, आता उद्योजक बन. या व्यवसायाची माहिती प्राप्त होण्यासाठी मी आपल्या कुडाळमध्ये एक ट्रेनिंग सेंटर आम्ही सुरू करतो. लवकर 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर. काय असेल होय, काय असेल त्या ट्रेनिंग सेंटर ज्याला व्यवसाय करायचा असेल, कोणता करायचा, त्याने सांगितलं, त्याला मार्गदर्शन. हा व्यवसाय कसा आहे, या व्यवसायासाठी मशिनरी कोणत्या लागतात, चायनीजची किंमत काय, जपानीजची किंमत काय आणि भारतीय काय, दोघांचं उत्पादन चायनीज जपानीज काय निघतं आणि आमच्या भारतीय मशिनरीचं काय निघतं, या सगळ्याचं मार्गदर्शन तुम्हाला तिथे दिलं जाईल. आणि त्यानंतर तुमची लोन प्रक्रिया केली जाईल. लोन आणि त्याप्रमाणे तुम्हाला लोन, जशा प्रकारचा उद्योग तशा प्रकारचा लोन. जागा मात्र आपली पाहिजे. आता मी गेलो तुमच्या गावात आढावी. मी उद्योग मंत्री महाराष्ट्राचा आहे. आढावीला 500-600 कारखाने व्हावे, फॅक्टरीज व्हावे, या भावनेतून तिथे जमीन खरेदी केली. जबरदस्ती नाही, लोकांनी स्वतःहून दिली जमीन. नाडकर्णी आमचे आले म्हणून साहेब, लोक जमीन द्यायला तयार आहे. काय प्रोजेक्ट करा, कारखाने आणा. इथली मुलं नोकरीसाठी गोव्यात जातात. काही मोटरसायकल जात असताना अपघाती आणि झाले. मी आलो, पाहिलं, त्यांच्या जमिनी अधिकाऱ्याने सांगितलं घ्या आणि MIDC जाहीर करा. बांधवांना सांगितल्याप्रमाणे MIDC मी जाहीर केली. त्यानंतर आमचं सरकार गेलं 14. मला सांगा त्या MIDCचा या 2 वर्षात केसरकरांनी दगड तरी ठेवला का? सुभाष देसाईंनी उलट इंडस्ट्री बंद करायचं. त्यांचा मुलगा येऊन जमीन विकायला लागलाय. विकायला हे धंदे शिवसेना विधायक विकासात्मक काम नाही असलेली मालमत्ता सरकारची विकायला आम्ही विकू देणार नाही. का लोकांच्या जमिनी, लोकांनी मुलांना नोकरी मिळेल इथे म्हणून दिलेले. काय काम जिल्ह्यात सांगावं.
पुढे बराच राजांनी केला. काय 2 साल काय कोणतं काम झालं सांगा मला. जिल्ह्यात ते सगळे पाटबंधारे प्रकल्प बंद आहेत, रस्त्याची कामं बंद आहेत, ब्रिज बंद आहेत. काय चालू आहे मला सांगा. कोरोना आला हो जगात, प्रत्येक देशात, भारतात आला कोरोना. पहिलं वॅक्सिन कोणी काढलं बांधवानं? जगातलं पहिलं वॅक्सिन नरेंद्र मोदींनी आपल्या देशात इंट्रोड्यूस केली. सगळ्या मालकांना, काही मालकांना बोलवलं जे फार्मास्युटिकल मध्ये आहे, बोलवलं, सांगितलं तुम्हाला मी सायंटिस्ट देतो, लागेल ते पैसे वगैरे देतो, काही करा, लवकरात लवकर वॅक्सिन तयार करा. करून घेतलं. आज आपला देश परदेशात निर्यात करतो वॅक्सिन, परदेशात. याचं अभिनंदन नाही. टीका तो खुर्ड्या मनाचा आहे ना संपादक, काय लिहितो समोर आला, राणे साहेब नमस्कार, राज्यसभेत एकत्र आहोत ना, असं आहे राणे साहेब. म्हणजे काय मस्ती नाही कसं मी लिहू, अरे तिकडे लिहितो माझ्या विरोधात आणि इथे भेटला काय आम्ही काय नाही, तुझी मनस्थिती चांगली आहे का? मला म्हणतो मी तुमच्यावर. उद्धव ठाकरेला सांगतोस साहेब मी तुमचा प्रामाणिक सैनिक आहे. अजून मधून गपचूप ऑफिस मध्ये जातो शरद पवारांच्या, त्यांनाही सांगतो आम्ही तू नक्की कुठे आहेस. टीका काय काम नाही. टीका कर संपादक राशी, कार्यकारी सभा, मालकामध्ये काय प्राण नाही, आपला सामन्याच्या मालकी हक्कामध्ये त्याला काय स्थान नाही. संपादक नाही, काय समज कार्यकारी टेम्पररी ठेवतात ना रोजंदारीवर, तसा आला रोज. माझ्या फंद्यात पडू नकोस. आता जबाबदारी आहे केंद्रीय मंत्री म्हणून मोदी साहेबांनी दिलेली आहे, ती पण भाजपकडून मिळालेली आहे. आणि म्हणून ती सांभाळणं आणि त्याचा लाभ जनतेला मिळवून देणं पंतप्रधानांची महत्वाकांक्षा आहे. माझा देश महासत्ता बनवणार, आर्थिक सबळ बनवणार, जगाच्या पाठीवर अमेरिका चायना नंतर भारताचं नाव लोकांनी घेतलं जावं, हे परिवर्तन म्हणतात. हा निर्धार आहे त्यांचा. आणि त्यासाठी माझं खातं रोजगार निर्माण करेल. उद्योजकांना रोजगार निर्माण करायला सांगणं, आधुनिक टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, उत्पादन वाढवणं, देशाचा विकास साध्य करणं, निर्यात वाढवणं, देशाचा जीडीपी वाढवणं, हे आमचं काम. वाह्यात बडबड नाही. आता त्यांना वरच्याला काय बोलून फायदा नाही होत, त्यांना विषयच माहिती नसतो. कधी काय आपण त्यांना फक्त झोपले उठले नारायण राणे, काय करायला गेले नारायण राणे, मी असं करणार असं करणार. मातोश्रीच्या बाहेर तरी या ना बाबा, मंत्रालयात तरी बसा, कॅबिनेटला तरी जा. नाही, कॅबिनेटला नाही, मंत्रालयात नाही, कुठेही सभा विभागा बाहेर नाही. मातोश्री एक आहे, मातोश्री केवढा बडबड. आज संजय राऊत आमचे मुख्यमंत्री, देशात प्रसिद्ध ते 1 नंबरचे मुख्यमंत्री. हो, अभिनंदन. एक कोरोनामध्ये आपल्या राज्यात महाराष्ट्रात किती लोक गेले हो? कोरोनामध्ये आपल्या राज्यात जे लोक गेले 1,57,000. देशात जेवढे गेले त्याचे 1/3 महाराष्ट्रात. कोणत्याही राज्यात एवढे मृत्यू झाले नाही. त्यामध्ये अधिकचे मृत्यू होण्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबर.
उद्धव ठाकरे मिळवलेली कीर्ती याला कर्तृत्व म्हणतात. जास्त माणसं मारले मी, घराच्या बाहेर पडलो नाही, पण एक मात्र केलं, घरी बसून मास्क लावा, हात धुवा, डिस्टन्स ठेवा. मुख्यमंत्र्याचं आहे का काय चेष्टा? 13.5 कोटी जनतेचा महाराष्ट्र आणि 1.5 लाखापेक्षा जास्त लोक जातात. नोकरीचा प्रश्न सोडवला, ठिकाणाचा प्रश्न सोडवला, काय एकच काम, नारायणांच्या घरावर दगड मारा, त्यांची यात्रा जाईल तिथे रोखायचा प्रयत्न करा. का आम्हाला रोखू शकले नाही, आम्ही पोचलो 10 समारोपाचा दिवस. उलटी त्यांच्या सैनिकाची यातायात झाली, पळतायत, गाडी पाहिली आमची एक खून पुढे आला नाही. कसले शिवसैनिक हो, शिवसैनिक नाही बोललो आम्ही, शिवसैनिक. ही अवस्था त्यांच्या सेनेची. आणि पुस्तक्या मारताय. एक आमदार कुडाळचा पत्रकारांना बोलवतात, त्या पत्रकाराचं काय बोललं की जाणार, काय कॉन्ट्रोवर्सी मिळेल म्हणून. ब्रेकिंग न्यूज, बरोबर ना? आम्ही सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा येऊ देणार नाही. तुला माहितीये का रे जन आशीर्वाद यात्रा कशासाठी आहे? कधी कोणाचे आशीर्वाद घेतलेस का? कॉन्ट्रॅक्टरनी पैसे घेणं आणि सगळी कामं आपणच बळकावणं, यापेक्षा याचं कर्तृत्व काय? कधी विधानसभेत वैचारिक 4 शब्द आपल्या कोकणाबद्दल, जिल्ह्याबद्दल, मतदारसंघात बोललंच नाही. आणि रोखलं. तुम्हाला एक सांगतो, परवा मी कणकवलीत पोहोचते, आमची यात्रा पोहोचते, आणि आमची यात्रा येत असताना आपल्या डाव्या साईडला नजर मारली ऑफिसकडे. 20-25 टकली होती, 20-25. त्या ऑफिसात तेवढ्यापेक्षा जास्त नाही. आणि पोलिसांनी त्यांना, पोलीस बाहेर होते, येऊ दिले. मी पुढचे कणकवलीला सभा संपून परत आलो, 13 राहिले. 13 मला गेले कुठून? साहेब ऑफिसला मागचा दरवाजा आहे, पळायला. आता ही शिवसेनेचे दिवस कसे वाईट आले बघा. लोक प्रवेशसाठी दरवाजा ठेवतात, ते पळायसाठी दरवाजा ठेवतात. मागवून जाऊ दे, आपल्याला काम करायचं आहे, तुम्ही सगळे पुढे व्हा. एक राहील, इथला कोणतरी आमदार होता, आमदार केस काढणं, केसरकर. आता तरी मनोरंजन केंद्र काढणार, 2000 कोटी रुपये खर्च. मंत्री होत असणारे का नाही केलंच तसं? एक म्युझियम पार्क किंवा मनोरंजन केंद्र, एंटरटेनमेंट सेंटर का नाही बनवलं? तेव्हा करू शकलो नाही, आता करणार कसं शक्य आहे? आता तुला पैसे कोण देणार? काहीतरी एखादा कागद दाखवा ऑर्डर झाल्याचा, बा हे मनोरंजन केंद्र मंजूर आहे, 2000 कोटी केंद्र राज्य सरकारकडून मिळतील, असं काय सँक्शन? काही बडबडता, काही बडबड. कोणत्याही प्रकारे कोणतेही काम हे करू शकत नाही. हे फक्त अशा प्रेस घेऊन, चुकीच्या बातम्या देऊन तुमच्या सर्वांचं मनोरंजन करत आहे. हे त्याची जी कालची प्रेस आहे, मनोरंजन. माणसाची कुवत काय? तोंडावरची माशी उडत नाही. कशी नशिबाने मंत्री झाला कळलं नाही. पहिल्याच एका मीटिंग मध्ये, मी विधान परिषदेत होतो, आपण होतो नाही ना, आणि त्या दिवशी एक प्रश्न कोणाचा तरी लागला त्यांच्यात. मी सिंधुदुर्गातला कोण मंत्री असला ना तर मी प्रश्न टाकत माझ्या नावाने, जात देवा आपल्या इकडचा आहे, उगाच त्याला हे नको. कारण मी ज्युनियर तो मंत्री, मी मुख्यमंत्री झालो बोललो नाही.
आणि प्रश्न लागला, त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, चुकीचं उत्तर, अडखळत अडखळत अडखळत. मी मग उभा आहे. त्याला प्रश्न विचारला, बा ही योजना कितीची, कधी करणार, पैसे कुठला बजेट मिळणार. पानं पलट सापडत नाही. मी बसा, परत तुम्हाला प्रश्न विचारायला. घात कुठतोय ना, हे कसे काय राज्यमंत्री, आणि तो आता आम्हाला धडे शिकवतो, हे करावं ते करावं. अजून तुम्हाला बरंच काही आलंच नाही या वयात, आणि उगाच कशाला वाफा घालवता. जास्त कोण बोलला ना तर माझ्याकडे मंत्रीपद आहे, थोडे दिवस गप्प बसेल, अन्यथा नाही. आम्हाला काम करता या आमच्या जनतेचे ऋण फेडायचे आहेत, जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचे मला ऋण फेडायचे. आणि म्हणून बांधवांनो, अजून फिरायचंय, शेवटचा दिवस आहे, वेंगुर्ल्याला जायचंय. तुम्ही आतापर्यंत जे प्रेम दिलं ते प्रेमामुळे एकच सांगेन, हो, असा लोकप्रतिनिधी परत निवडून देऊ नका. आमदार निकामी कुचकामी, काय कामाचा, एवढा बुद्धू माणूस मी नाही पाहिला, लोकप्रतिनिधी नाही पाहिला. तुमची चूक आहे. असा माणूस तिथे पाठवला आणि त्या विधानसभेत त्याची चेष्टा होती. त्यामुळे परत चूक करू नका सांगायला आलो. मी संकल्प केलाय, आम्ही सर्व भाजपच्या लोकांनी संकल्प केला, यानंतर या जिल्ह्यात आमदार खासदार फक्त भाजपच होईल, बाकी कोणाचं नाही. असो, या माझी यात्रा यशस्वी होण्यामागे पत्रकार मित्रांचा फार मोठा वाटा आहे. फार प्रसिद्धी दिली, लोकांपर्यंत त्याने आम्हाला पोहोचवलं. मी तुमचा अतिशय ऋणी आहे सगळ्यांचा. धन्यवाद. आणि मग जनता जनार्दन यांचे पण आभार मानतो. तुम्ही मला आतापर्यंत जीवनात फार काय दिलं, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. तुम्हाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य माझ्या रामेश्वराने द्यावे अशी प्रार्थनाही करतो. आणि म्हणून आज आपली रजा घेत असताना मी इथूनच दिल्लीकडे जातोय, पण या सगळ्याच्या दौऱ्यात मला उत्तम सहकार्य आपण सर्वांनी दिलं. हे आमचे सर्व सहकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी, पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा मी आभारी आहे. भव्य दिव्य प्रतिसाद देण्याचं काम तुम्ही केलं, तुमच्याशिवाय शक्य नाही. तुमच्या सर्वांचे आभार. आणि मग कोणाचं आभार मानायचं राहिलं असेल तर चुकल्या वाटल्याला आपण जे पान ठेवतो तसं ठेवलं ना, आणि मला माफ करा असं काय झालं असेल, पण मी ते पान ठेवलं समजून आपण गैरसमज करू नका, एवढंच सांगेन. गोकुळाष्टमी कधी आहे? तिकडून पुढे येते म्हणून बांधवानं भगिनी मानताना तुमचे फार फार आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.